माफीतील घोळ रोखण्यासाठी मोठं पाऊल सरकारने उचललेलं आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। फक्त आणि फक्त आधार कार्ड लिंकद्वारे कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना दोनदा कर्जमाफीचा फायदा होऊ नये यासाठी शेतकऱ्यांचं आधार कार्ड लिंक करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। फार्म हाऊस वाल्यांना आता कर्जमाफी नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। महसूल मंत्री बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय। सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, मात्र लेआउट वाल्यांना, फार्म हाऊस वाल्यांना आणि कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। या ठिकाणी आपण विचारलाय, पहिली गोष्ट अशी की कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती अशक्य आहे असं माझं मत नाही, पण ती कोणाला दिली पाहिजे आणि कधी दिली पाहिजे याबद्दल माझं दुमत आहे। आज आपण जर बघितलं तर विदर्भ मराठवाड्यामध्ये आपण किती लोकांना आजपर्यंत कर्ज दिलंय? एकूण खातेदार शेतकऱ्यांपैकी 50% शेतकऱ्यांना देखील आपण कर्ज दिलेलं नाही। त्यामुळे कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती केली तरी उर्वरित 50% लोकांना काहीच फायदा मिळत नाही। दुसरं असं आहे की मागचा एक्सपिरियन्स आपण बघितला आहे, कर्जमाफी केल्यानंतर कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, शेतकऱ्याच्या खिशात एक दमडी येत नाही। पैसा कोणाला मिळतो? तो मिळतो बँकांना आणि संस्थांना। आणि मागच्या कर्जमाफीच्या वेळी जो सीएजीने रिपोर्ट दिला आहे तो मी सभागृहातही वाचून दाखवला की कशा प्रकारे सधन माणसाची कर्जमाफी झाली आणि निर्धन माणसाला फायदा मिळाला नाही। म्हणजे निर्धन माणसाला पुढे करायचं आणि त्याच्या नावावर सबल लोकांनीच पैसा लाटून घ्यायचा। आजही कर्जमाफी केल्यानंतर जे सक्षम आहेत त्यांची 10-10 लाखाची कर्जमाफी होणार आणि जे निर्बल आहेत त्यांना कर्जच मिळालेलं नाही, त्यातल्या ज्यांना मिळालं आहे त्यांचे 5-25 हजार रुपये हे माफ होतील, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच फायदा मिळणार नाही। पण या सगळ्या कर्जमाफीचा जो काही बजेटवर स्ट्रेस येईल त्यातनं कृषीमध्ये आपल्याला जी काही गुंतवणूक करायची आहे ती मात्र होणार नाही। आणि म्हणून मागच्या कर्जमाफीनंतर कर्जमाफी हा जर रामबाण उपाय असता तर आपण बघा कर्जमाफी झाल्यानंतर दरवर्षी आत्महत्या वाढल्या आहेत, कमी झालेल्या नाही आहेत। त्यामुळे हा रामबाण उपाय नाही आहे। रामबाण उपाय हा शेतकऱ्याला सक्षम करणं आहे, त्याला कर्ज घेण्याची कॅपॅसिटी तयार करणं आणि कर्ज वापस करण्याची कॅपॅसिटी तयार करणं, आणि हाच खरं म्हणजे आमचा मुद्दा आहे। सुरू केल्या लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल, लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या की या योजना बंद होतील, यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही। सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढेही संपूर्ण 5 वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील हे देखील या ठिकाणी मी सांगतो। राजकोषीय उत्तरदायित्वाच्या अंतर्गत आपण राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट हे 3% आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे। आपण लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पैसे देऊन देखील आपलं फिस्कल डेफिसिट 3% आतच आपण ठेवलेलं आहे। आणि याही वर्षी आता चालू जे वर्ष आहे ते संपता ते फिस्कल डेफिसिट 3% आतच ठेवण्यात आपल्याला यश येईल, हा मला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे। सरत्या वर्षामध्ये आपण ते 2.76% इथपर्यंतच मर्यादित ठेवलं। त्यामुळे हा जो दुसराही निकष आहे, एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये। आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय। याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे। आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी, अशा पद्धतीनं ही समिती काम करते। आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलं आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू।